नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, विश्वरूप आता एजंटच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि तो एजंटला म्हणत असतो, एजे सर, लीला मॅडमांनी आज खूप महत्त्वाचं काम केले, त्यामुळे निदान तुम्ही त्यांना थँक्यू तरी म्हणायला हवं. मी काय म्हणतो, तुम्ही त्यांना एक छानसं सरप्राईजच द्या. एजे आता विश्वरूपकडे बघतो. विश्वरूप म्हणतो, ठीक आहे, जातो मी केबिनच्या बाहेर, आणि तो निघून जातो. तेवढ्यात तिथे लीला येते. आता एजे स्वतःच्या हाताने लीलाला ज्यूसचा ग्लास आणि गोळ्या वगैरे देत असतात. तिची खूप काळजी घेत असतात. एजे आता म्हणतो, लीला तू दुपारच्या गोळ्या सुद्धा घेतल्या नव्हत्या. आधी ना आपली तब्येत महत्वाची असते आणि नंतर काम. स्वतःची काळजी घेत जा. आणि तिला म्हणतो की तू आता इथे थांबू नकोस, घरी जा आणि आराम कर. लीला म्हणते, नाही एजे, मला काम करायचंय. त्यावर एजे म्हणतो, हे बघ, आजचं काम ना भरपूर झालंय, त्यामुळे तू घरी जा आणि आराम कर. तुझी तब्येत अजूनही व्यवस्थित नाहीये. लीला आता ऐकत नसते, पण एजे सुद्धा तिचं ऐकून घेत नसतो. तेवढ्यात तिथे विश्वरूप येतो. एजे म्हणतो, विश्वरूप, लीला मॅडमांना आताच्या आता घरी सोडायचंय. आणि तो मनातल्या मनात विचार करतो की लीला, तू मला इथे हवी आहेस, पण तू इथे थांबली ना तर कामच करणार नाही. इकडे लीला सुद्धा मनातल्या मनात विचार करत असते की एजे, मला तुमच्या बरोबर राहायचे. लीला परत एकदा म्हणते, एजे, मी काम नाही करणार, बसून राहील, आराम करेल, तुम्हाला डिस्टर्बही नाही करणार, पण मला इथे राहू द्या. त्यावर एजे म्हणतो, नाही नाही, तू घरी जायचंय आणि आराम करायचा. आता विश्वरूप लीलाला घरी घेऊन जातो. लीला घरी आल्यानंतर खूप खुश असते. रेऊला खूप एक्सायटेड होऊन ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की रेऊ, आज एजे ना खूप खुश झाले होते माझ्यावरती. मी खूप छान काम केले ऑफिसमध्ये, आणि आज मला कळलंय बरं का, बिझनेस म्हणजे काहीची गोष्ट नाहीये, खूप अडचणी येतात बिझनेसमध्ये. रेऊ म्हणते, ताई, माझ्या बिझनेसचं ना असंच सगळं काही छान व्हायला हवं. माझा बेकरीचा बिझनेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या स्तरावर जायला हवा असं मला वाटतं. त्यावर लीला म्हणते, होईल ग, सगळं काही ठीक होईल. तिथे आता कालिंदी आलेली असते आणि दोघींचं बोलणं ती ऐकत असते. कालिंदी लीलाकडे येते आणि म्हणते, काय ग, त्या एजेंनी तुला एवढंसं काम दिलं आणि झाली तू खुश ते काम करून, हो ना? एजेंना खुश करून काय उपयोग आहे, सांग ना मला. तुझ्या बहिणीचा जरा विचार कर, तिच्या बिझनेसचा काय करता येईल का त्याचा विचार कर. तू एवढा मोठ्या घरात लग्न करून गेली, पण आम्हाला काय झाला का त्याचा उपयोग? काहीही झालेला नाहीये. तू येते अशी प्रत्येक वेळेला माहेर येते आणि इथे ठिय्या मानून बसते, येताना काही घेऊन सुद्धा येत नाही. कधी तुला वाटत नाही की आपल्या माहेरच्या लोकांसाठी काहीतरी घेऊन जावं? हात रिकामे करून इथे येते, मोकळ्या हाताने येते, कधीही काही घेऊन येत नाही. तुझं लग्न झाल्यापासून आम्हाला काहीही उपयोग झालेला नाहीये. आले का म्हणजे अंगावरती 4 दागिने आले की चांगल्या साड्या आला मला? नाही, तुझा काहीच उपयोग नाहीये. आपल्या माहेरच्यांचा तुला विचारच करायचा नाहीये ना. तिकडे तू छान आरामात राहते, मस्त मोठ्या घरात सगळ्या गोष्टींचा उपभोग घेते, पण आमचा जराही तुला विचार करावा वाटत नाही. उठसूट कधीही माहेरी निघून येते इकडे चांगलं चुंगलं खाण्यासाठी आणि परत तशीच निघून जाते. आणि काय, आता कधी येणार आहे तुझे मिस्टर तुला घ्यायला? कधी जाणार आहेस तू या घरातून परत, की आता परत इथे राहण्यासाठी चालली? त्यावर आता लीला म्हणते, नाही मावशी, येणारच आहे जी मला घ्यायला. आता कालिंदी म्हणते, कधी येणार आहे पण तुझं एजे घ्यायला, ते सांगशील का जरा? आणि स्वतःच्या बहिणीचा जरा विचार कर. त्या सासरच्या मंडळींच्या मनात तुझं स्थान निर्माण व्हायला हवं, तुझ्या शब्दाला किंमत हवी. तुझ्या शब्दाला जेव्हा मान मिळेल ना, तेव्हाच रेवचं आणि यशचं लग्न होईल, कळतंय का काही? आणि ती लीलाला खूप मोठ्या मोठ्याने बोलत असते आणि रागवत असते, आणि लीलाचा हात घट्ट धरते आणि तिला घराबाहेर हकलून देण्यासाठी निघालेली असते की चल, आताच्या आत्ता ना तुझ्या सासरी जायचंय, तू त्या एजंटना खुश करून त्यांचं ऑफिस जॉईन करून काही होणार नाहीये. रेवती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण कालिंदी काहीच ऐकून घेत नाही. आणि लीलाचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येत असते. तेवढ्यात तिथे एजे येतात. एजेंना अचानक बघून कालिंदी जरा घाबरते आणि लीलाचा हात सोडते. एजेंना हे सगळं काही कळत असतं. एजे म्हणतात, लीला तू बरी असते ना? लीला म्हणते, हो एजे. एजे म्हणतो की मी तुला घ्यायला आलो. रेवती, तुला बरं वाटतंय का? रेवती म्हणते, हो. मग एजे म्हणतो, चल लीला, आता आपल्या घरी जाऊया. त्यावर आता कालिंदी म्हणते, हो का जावई बापू, तुम्ही घेऊन जाण्यासाठी आलात का? बरं तुम्ही बसा ना, तुमच्या आवडीचं काही करू का मी खाण्यासाठी? त्यावर एजे म्हणतो, नको नको, आम्ही निघतो आता. ते लीलाला घेऊन निघत असतात. आणि इकडे कालिंदी म्हणत असते, रेवती तूही जाशील अशी तुझ्या सासरी, नको काळजी करू, आणि तुझ्यासाठी तुझं आवडतं सूप बनवून आणू का? असं बोलून ते निघून जाते. इकडे लीला म्हणत असते की एजे, मला माहिती होतं तुम्ही मला घेऊन जायला याल, तुम्ही माझ्यावरती कधीही अन्याय होऊ देणार नाही. आणि ती म्हणत असते, पण मला जर घेऊनच जायचं होतं तर तुम्ही मला ऑफिसमधून घरी का पाठवलं? आता एजे काहीच बोलत नसतो. तेवढ्यात आजींचा फोन येतो. लीला म्हणते, आजी. त्यावर आजी म्हणतात, ये घरी लवकर ये. लीला म्हणते, आजी, मला तुम्हाला कधी भेटावं असं झालंय. आजी सुद्धा म्हणतात, हो लीला, मलाही तुला कधी बघावं ना असं झालंय. आणि आता परत एकदा वोटिंग होणार आहे आणि सगळं काही मग सिद्ध होईल आणि तुला परत ह्या घरात येत आहे. त्यावर आता आजींचं असं म्हणणं ऐकल्यानंतर लीला जरा भांबावते आणि ती फोन बंद करते. ती म्हणते की आजी, रेंज नाहीये इथे, जरा प्रॉब्लेम आहे, आणि फोन कट करते. आणि ते एजेंना म्हणत असते, एजे, मला त्या सगळ्यातून परत जायला नका लावू. तिथे वोटिंग होणार आहे हे तुम्ही मला सांगितलंच नाही, आणि त्या घरात जर मला
मला माझं स्वतःचं स्थान निर्माण करता येत नसेल तर मला तिथे जायचंच नाहीये. म्हणजे मुळात बघा ना, ही फिलिंगच खूप वाईट आहे हो. ज्या घराला मी आपलं मानते, मनापासून आपलं मानते, त्या घरातल्या लोकांना मी जर नको हवी असेल तर मी तिथे का येऊ? मला त्या सगळ्यामधून नाही जायचंय परत यायचे. मला माहिती विराट सर, प्रमोद सर आज जे काय झालं त्याच्यामुळे मला पाठिंबा देतील, कदाचित ते मला वोटही देतील आणि आजी सुद्धा मला वोट देतील. पण लक्ष्मी सरस्वतीचं काय आणि किशोर सरांचं काय? त्यांना तर दुर्गालाच वोट करावं लागणार आहे आणि मग सगळं काही तुमच्या मतांवर येऊन थांबेल. तुम्ही कोणाला वोट करताय याच्याने प्रश्न सुटेल, पण मला हे सगळं नकोय. आणि त्या दिवशी तुम्ही कोणाला वोट केलं हे मला माहिती सुद्धा नाहीये. एजे प्लीज सांगता का तुम्ही त्या दिवशी कोणाला वोट केलं होतं? आता एजे काहीही बोलत नसतो. तो आता गाडी काढतो आणि परत जायला लागतो. लीलाचं तो काय ऐकून घेत नसतो. आता घरी आल्यानंतर एजे आतमध्ये जायला लागतो, पण लीला त्याच्यासोबत आतमध्ये जाण्यासाठी तयार नसते. एजे म्हणतो काय झालं लीला? लीला म्हणते नाही एजे, जोपर्यंत मला मानाचं स्थान मिळणार नाहीये मी आतमध्ये येणार नाही. मी त्या दिवशीच ठरवलं होतं की घरातल्या प्रत्येकाला जेव्हा मी हवी असेल, सगळेजण मला ऍक्सेप्ट करतील ना, तेव्हाच मी या घरात पाऊल ठेवेल. तुम्ही सगळ्यांना प्लीज बाहेर बोलवतात का? बाहेरच वोटिंग करूया आणि जो काही निर्णय असेल ना तो मला मान्य असेल. एजे आता आतमध्ये जातो सगळ्यांना बोलवण्यासाठी. आता लीलाने स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि एजेंचा सुद्धा तिला पाठिंबा असतो. तर मग बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतंय ते. आपला आजचा हा भाग इथेच संपतो.